जास्त टाइम न लागणार आहे, कारण समारंभात म्हटलं की आपल्याकडे बायकांकडे टाइम नसतो. ऑलरेडी आपल्याला साडी घालायची असते, मेकअप करायचा असतो आणि त्याच्यात हेअरस्टाईलसाठी टाइम नसतो. फक्त 2 मिनटं काढा, तुम्हाला अगदी इझिली खूप सोप्या पद्धतीने अशी हेअरस्टाईल करायला आज आपण बघणार आहोत. तर अशा एकदम सोप्या आणि इझिली होणाऱ्या 3 समारंभासाठीच्या हेअरस्टाईल किंवा सणावारासाठीच्या हेअरस्टाईल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. जास्त पहिली आपण बन हेअरस्टाईल बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी 1 मिनिटात होणार आहे. तर बघा, वन साईड इथे मी भांग केलेला आहे आणि ज्या साईडला एक्स्ट्राचे केस आहेत ना, त्या साईडने बघा अशी एक एक बट घेत आणि ट्विस्ट करत करत पाठीमागच्या साईडपर्यंत करत तिथे एक बॉबी पिन लावलेली आहे आणि छान सिक्युअर केलेला आहे. तर बघा, दुसऱ्या साईडला उरलेल्या काय करायचं आहे आपल्याला, त्याच्या 3 बटा बनवायच्या आहेत छोट्या आणि बॉबी पिनच्या साह्याने सिक्युअर करायचं आहे. म्हणजे तिथं असं थोडंसं वेवी छान दिसतं आणि हाताच्या साह्याने ओढून तुम्हाला तो जी हाईट असते ना केसांची, ती प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये ॲडजस्ट करायची असते. आता पुढच्या साईडने झाल्यानंतर पाठीमागच्या साईडने बघा, आपण इथे एक पोनी घातलेली आहे आणि नॉर्मल तुम्ही वेणी किती 30 सेकंडमध्ये किंवा अर्ध्या मिनटात घालताना तशी वेणी घालून घ्यायची आहे. थोडीशी मोठी किंवा पसरून घ्यायची आहे. सगळ्या साईडने तुम्हाला केस थोडेसे असे व्हॉल्यूम वाढवण्यासाठी ओढून घ्यायचे आहेत आणि बघा, अगदी 1 मिनिटात तुमची लिटरली खूप छान अशी बन हेअरस्टाईल तयार होते. बघा, अशा वेडा घालून त्या वेणीचा तिथे 2-3 यू पिन लावायचे आहेत. खूप सुंदर पद्धतीने बघा तुमचा आंबाडा अगदी रेडी होतो. थोडासा लो बन जो म्हणतात ना तो. आणि जर तुमच्याकडे गजरा असेल ओरिजिनलवाला तर खूपच सुंदर, नसेल तर तुम्ही असे 1-2 आर्टिफिशियल गजरे ठेवू शकता. बघा, ऑरेंज कलरमध्ये, पांढऱ्या कलरमध्ये, दोन्ही कलरमध्ये येतात आणि खूप सुंदर दिसतो. अगदी 1 मिनिटात, म्हणजे ना तुम्हाला कुठे फुलं शोधायची गरज आहे किंवा ना काही एक्स्ट्राच्या काही तामझाम करायची. 2 मिनिटात आपली हेअरस्टाईल तयार होते. त्याच्यानंतर बघा, पुढची जी हेअरस्टाईल आहे ना, त्या ज्यांना मिडल पार्टिशन छान दिसतं ना, म्हणजे मधला भाग, त्यांच्यासाठी आपण बनवणार आहोत आणि ही ओपन हेअरस्टाईल आहे. म्हणजे ज्यांना मोकळे केस सोडायचे आहे पण पुढच्या केसांचं थोडंसंच काहीतरी करायचं आहे अगदी 1 मिनिटात. तर बघा, असं दोन्ही साईडने तुम्हाला एक एक बट घेऊन पाठीमागच्या साईडने ट्विस्ट करून तिथं खालच्या कानाच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला एक एक बॉबी पिन लावून घ्यायची आहे आणि तो भाग आहे ना, तो तुम्हाला छान असा ट्विस्ट करतच त्याला बॉबी पिन लावायची आहे आणि तिथे पकडून तुम्हाला त्याच्यानंतर थोडेसे केस असे ओढून घ्यायचे आहेत. म्हणजे तिथं तुमच्या केसांना थोडासा व्हॉल्यूम ॲड होतो आणि ते पुढच्या साईडने बघा दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. तुम्हाला जर बन हेअरस्टाईल करायची असेल ना, तरीसुद्धा तुम्ही पुढच्या साईडने अशा पद्धतीने हेअरस्टाईल करून पाठीमागे त्याची वेणी घालून त्याचासुद्धा छान असा आंबाडा करू शकता. बघा, 2-2 वेळा तुम्हाला ही सेम प्रोसेस रिपीट करायची आहे दोन्ही साईडला. म्हणजे छान असं व्हॉल्यूम पाठीमागच्या साईडपर्यंत तिथं तुमच्या केसांमध्ये ॲड होतो. आणि बघा, ही हेअरस्टाईल आहे ना, तीसुद्धा खूप छान अशी जुन्या पद्धतीची क्लासिकल अशी साडीवरती खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला एवढंच पाहिजे असेल तर तुम्ही असे पण ठेवू शकता किंवा किंवा जर तुम्हाला थोडंसं वेगळं काय पाहिजे असेल तर त्याच ओपन केसांमध्ये तुम्ही असं आडव्या पद्धतीने एक छान असं यू पिन आणि बॉबी पिनच्या साहाय्याने गजरा लावू शकता आणि खूप सिंपल आणि सोबर तुमची अशी हेअरस्टाईल होऊन जाते सणावारासाठी. बघा, त्याच्यानंतर पुढची हेअरस्टाईल आहे ना, त्याच्यामध्ये आपण वेगळं थोडंसं काहीतरी, म्हणजे जे एकदम क्लासिक ॲस्थेटिक असं म्हणतात ना, आजकाल ॲस्थेटिक हा शब्द खूप जास्त आलेला आहे. म्हणजे खूप चापून चोपून विंचरणं, जे की पहिलं विंचरलं जायचं तसं विंचरायचं. अगदी तेल लावल्यासारखं तेवढं चोपून म्हटलं तरी चालेल. एकसुद्धा केस तुम्हाला वरती दिसणार नाही अशा पद्धतीने. आणि याच हेअरस्टाईलला आज तुम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे सोशल मीडियावरती बघू शकता की ॲस्थेटिक असं नाव आलेलं आहे, म्हणजे एकदम छान असं. तर बघा, वेणी घालून घ्यायची आहे अगदी खालपर्यंत शेवटपर्यंत व्यवस्थित आणि थोडीशी ती व्हॉल्युमच दिसावी किंवा मोठी दिसावी म्हणून अशी ओढून घ्यायची आहे. आणि आता असे छान छोटे छोटे फुलं माझ्याकडे आर्टिफिशियल आहेत, तुमच्याकडे नसतील आणि ओरिजिनल एखादी मोगऱ्याची म्हणा किंवा प्राजक्ताची छोटी छोटी अशी फुलं असतील ना, तर तुम्ही तीसुद्धा तुमच्या वेणीमध्ये लावू शकता. खूप सुंदर दिसतात. तर बघा, एक एक करून छान असं लावून घ्यायचं आहे आणि तुमची छान अशी एकदम काहीतरी वेगळी, म्हणजे तीच वेणी जी की तुम्ही रोज घालता पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने खूप सुंदर दिसते जेव्हा तुम्ही साडी घालता सणावारासाठी वगैरे. तर अशा ह्या अगदी सोप्या आणि 1 ते 2 मिनटात होणारे हेअरस्टाईल तुम्ही बघितलं तर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात एका मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.